नमस्कार मित्रांनो, रॉयल चिराग पियानो अकॅडमीच्या माध्यमातून बेसिक पियानो अँड इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड लेसन फॉर बिगिनर्स स्पेशली फॉर किड्स म्हणजे हे लहान मुलांसाठी आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल पियानो शिकायचे, दिलेला QR कोड तुमच्या स्मार्टफोनने स्कॅन करून पियानो शिकण्याचे व्हिडिओ पाहता येतील. या पुस्तकामध्ये काय काय प्रायमरी कीबोर्ड कोर्स. This course include all fundamental skill to play keyboard for educational fun. याच्यामध्ये काय हिस्ट्री ऑफ पियानो म्हणजे पियानोचा इतिहास आहे थोडक्यात सांगितलाय. फिंगर नंबर, पियानो वाजवताना कुठले फिंगर बोट वापरावी त्याच्याबद्दलची माहिती आहे. सिम्बॉल ऑफ प्लेइंग पियानो, पियानो वाजवताना कुठली कुठली चिन्हे येतात त्याच्याबद्दलची माहिती देणार. टाइम सिग्नेचर, साइट रीडिंग, टेक्निक, लिस्टिंग आणि सॉंग्स. पियानो वाद्याबद्दल माहिती. आज संगीत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. संगीत प्रत्यक्षात आत्मसात करण्यासाठी त्याचा नियमित सराव करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपण स्वतः गाणे गायला किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकावे. उदाहरण पियानो, गिटार, ढोलक, हार्मोनियम इत्यादी. संगीत शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेली गुरुकुल पद्धत आज हळूहळू लुप्त होत चालली आहे. आजच्या आधुनिक इंटरनेटच्या युगात कोणाकडेही वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे. संगीत शिकण्याची इच्छा मात्र आजही खूप लोकांमध्ये आहे. किमान एखादे वाद्य तरी स्वतःला वाजवता यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याच उद्देशाने रॉयल चिराग पियानो अकॅडमी यांच्या माध्यमातून पियानो शिकण्याची आवड असलेल्या नवशिक्यांसाठी ज्यांना संगीताची कोणतीही माहिती नाही हा उपक्रम खास तयार करण्यात आला आहे. जागतिक संगीत क्षेत्रात पाश्चिमात्य स्वरलेखन पद्धतीचे म्हणजे वेस्टर्न नोटेशन ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. पियानो हे वाद्य जरी परदेशातून आलेले असले तरी त्याची रचना हार्मोनियम सारखी आहे. पियानोला इलेक्ट्रिक ऑर्गन, कीबोर्ड किंवा सिंथेसायझर असेही म्हटले जाते. जसे आधुनिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे प्रतीक मानले जातात तसेच आधुनिक संगीतामध्ये इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड हे अतिशय लोकप्रिय वाद्य आहे. जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये हे वाद्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या वाद्यामध्ये मेलडी, धून, हार्मोनी, कॉर्ड आणि रिदम, ताल हे तिन्ही घटक एकत्र वाजवले जातात. मात्रांच्या मोजणीनुसार पाश्चात्य संगीतात विविध टायमिंग वापरले जातात. क्वाड्रुपल म्हणजे कॉमन टायमिंग, ट्रिपल टायमिंग, वर्ल्ड टायमिंग, 3 ड्युपल टायमिंग, 4-4 म्हणजे वरचा 4 आहे त्याला मात्रा बोलतात आणि खालचा 4 आहे त्याला वेळ समजली जाते. 4-4 4-4 मीन्स कॉमन टायमिंग. फॉक्सट्रॉट, क्वाड्रुपल 4 बीट म्हणजे एका बार मध्ये 4 बीट असतात असं चिन्ह असतं की समजायचं एका बार मध्ये 4 बीट असतात. दुसरा 3-4 मीन्स वर्ल्ड टायमिंग म्हणजे एका बार मध्ये 3 बीट वाजवले जातात. 2-4 मीन्स स्मार्ट टायमिंग म्हणजे एका बार मध्ये 2 बीट वाजवले जातात. पाश्चात्य संगीत 1 मेजर, 2 मायनर, 3 हार्मोनिक आणि 4 मेलोडिक या 4 स्केल मध्ये संगीत लिहिले जाते. पियानोचा शोध 1703 मध्ये बार्टिलोमियो क्रिस्तोफर यांनी लावला. दरवर्षी 88वा दिवस म्हणजे 1 जानेवारी मोजणी सुरू केल्यानंतर येणारा 88वा दिवस म्हणजे अंदाजे 28 किंवा 29 मार्च. पियानो मध्ये 88 बटणे कीज असतात म्हणून 88व्या दिवशी पियानो दिवस साजरा केला जातो. इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड विविध प्रकारचे असतात. कुठला 37 कीजचा असो, कुठला 61 कीजचा असो, 88 कीजचा. पियानो हे हॅमर वाद्य आहे. जसे आपण हातोड्याने घाव घालतो तसेच पियानो मध्ये हॅमरची क्रिया होते. पण पियानो वाजवताना प्रेमाने हलक्या हाताने आणि बोटाने बटन दाबावे लागते. पियानोचे प्रकार. एक आहे ग्रँड पियानो, हा साधारण 4.5 फूट लांब असतो. कॉन्सर्ट पियानो हा साधारण 9 फूट लांब असतो. जुन्या काळात मोठ्या हॉलमध्ये आवाज ऐकण्यासाठी पोहोचण्यासाठी ह्याचा वापर केला जात असे. टाइप्स ऑफ म्युझिक. संगीताचे प्रकार काय. 1 भारतीय शास्त्रीय संगीत, इंडियन क्लासिकल म्युझिक. 2 कर्नाटक संगीत, साऊथ इंडियन म्युझिक. 3 पाश्चात्य संगीत, वेस्टर्न म्युझिक. या विभागामध्ये आपण पाश्चिमात्य संगीत म्हणजे वेस्टर्न म्युझिक पियानोवर कसे वाजवले जाते ह्याचा अभ्यास करणार आहोत. सप्तक. सा रे ग म प ध नी या 7 स्वरांच्या समूहाला सप्तक असे म्हणतात. इन मराठी, हिंदीमध्ये काय बोलतात. सा रे ग म प द नी सा.
इन लॅटिन मध्ये लॅटिन अमेरिकन भाषेत त्याला काय होतं, साला डो रे मी फा सोल ला टी डो. इन वेस्टर्न हे जे आपल्याला शिकायचं आहे वेस्टर्न नोटेशन, त्याला काय बोलतात, साला सी, रेला डी, ई एफ जी ए बी सी. स्केल 2 नंबर स्केल 6 पासून 6 पर्यंत म्हणजे सारे गम पदरीचा ए स्वर क्रमाने वाजवले तर स्केल तयार होते. ऑक्टेव, एका ऑक्टेव मध्ये 7 व्हाईट नोट आणि 5 काळ्या नोट असतात, ब्लॅक नोट असतात. पांढऱ्या व्हाईट नोट म्हणजे 7, त्या कशा नॅचरल, आणि काळ्या नोट ब्लॅक की विकृत, 5 ऍक्सिडेंटल स्वर. 7 पांढऱ्या अधिक 5 काळ्या अशा एकूण 12 मिळून एक ऑक्टेव तयार होतो. बार, 4 नंबर बार. संगीतामध्ये बीट समान भागात विभागल्या जातात, त्या समान भागांना बार असे म्हणतात. बीट स्वरांची टाइम व्हॅल्यू मोजण्यासाठी काउंटिंग जी गणना केली जाते त्याचे एकक म्हणजे बीट. भारतीय नोटेशन पद्धतीत बीटला मात्रा असे म्हणतात. बीट 2 समान भागात इक्वल डिवाइड विभागली जाते. इक्वल पार्ट डिवाइड. एका भागाला ऑन बीट आणि दुसऱ्या भागाला ऑफ बीट म्हणतात. मोजणी कशी होते, 1 and 2 and 3 and 4 and ऑन बीट कोणाला बोलतात, ऑन बीट 1 2 3 4 1 2 3 4 आणि ऑफ बीट एंड ला बोलतात. पुढच्या भागामध्ये फिंगर नंबर आणि वेस्टर्न नोटेशन आपले कशा प्रकारे लिहितात त्याच्याबद्दलची माहिती देणार आहोत. धन्यवाद.